नमस्कार मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजेच पीक विम्याचं वाटप हे काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे व उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा कधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे 25% अग्रिमाचे जे काही जिल्हे होते त्यामध्ये मराठवाड्यातले परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, जालना असेल, लातूर, धाराशिव हे असे एकंदरीत सर्वच पाहायला गेलं तर त्याचप्रमाणे विदर्भातले देखील जे काही जिल्हे होते, यवतमाळ असेल, या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या मार्फत बऱ्याचशा कमेंट येत होत्या की या जिल्ह्याचा या गावाचा आमचा पीक विमा खात्यावर कधी जमा होणार. त्याचप्रमाणे काही शेतकरी म्हणत होते की बाबा बुलढाण्याचा पीक विमा जमा झालेला आहे, तर आमच्या शेजारच्या जिल्ह्यांना कधी पीक विमा मिळणार आहे. ह्याच्यासाठी हा सविस्तरपणे व्हिडिओ असणार आहे. त्याचप्रमाणे काही ज्या तुम्हाला टिप्स देत आहे त्या देखील तुम्ही फॉलो करा व जे म्हणजे तुम्हाला इतर कुठेही देखील जायची गरज नाही व तुमचा पीक विमा तुमची रक्कम किती निर्धारित झालेली आहे ही तुम्हाला घर बसल्या व जवळच्या आधार केंद्रात जाऊन देखील तुम्हाला समजून जाईल. तर आपण एकंदरीत बुलढाणा तालुक्यातले ज्या गावांमध्ये पीक विम्याचं वाटप झाले ती देखील गावं बघणार आहोत व बाकी नांदेड, परभणी, हिंगोली यांना कोणत्या गावांमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात रक्कम जमा होऊ शकते, शक्यता 90% आहे, अशी गावं आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण अशीच कृषीसंबंधी शेतकऱ्यांच्या विविध योजनांची जी काही नवनवीन माहिती येत असते ती मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. व माझ्या डाव्या साईडला जो काही बेल आयकन म्हणजेच घंटा दिसतोय त्याला देखील दाबा, म्हणजेच सर्वात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुमच्या जिल्ह्याचं जर पीक विम्याचं वाटप झालं तर तुम्हाला त्वरित लगेच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, तरी देखील तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करून टाका. तर बघा, आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. अगोदर आपण ते पाहू, नंतर परभणी, हिंगोलीची ती देखील जी काही अपडेट आहे ती घेऊ. तर बघा, बुलढाण्यामध्ये आता तालुके आहेत बघा. खामगाव तालुका आहे, चिखली तालुका आहे, जळगाव जामोद आहे, देऊळगाव राजा आहे, नांदुरा आहे, बुलढाणा त्यानंतर मलकापूर आहे, मेहकर आहे, मेताळा आहे, लोणार आहे, शेगाव आहे, संग्रामपूर आहे आणि सिंदखेड राजा आहे. तर आता बघा, आता ह्या गावानुसार या तालुक्यानुसार आता ह्यामध्ये जे काही गावं येतात त्या गावामध्ये पीक विम्याचं वाटप आता काही गावांमध्ये सुरू झालेलं आहे व काही शेतकऱ्यांना अद्याप ह्याची रक्कम मिळालेली नाही आहे. त्यांची रक्कम आणखीनही अवेटेडमध्येच दाखवत आहे. म्हणजे अवेटेड म्हणजे काय, की तुमची रक्कम आता कॅल्क्युलेट होती आहे. कॅल्क्युलेट म्हणजे निर्धारित केले जाते की तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे, तुमच्या खात्यावर रक्कम किती जमा होऊन तुमच्या खात्यावरती पडणार आहे हे असतं. तर मध्ये आता ह्यामध्ये कालच्या 2-3 व्हिडिओपूर्वी काही शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होत्या की बाबा आम्ही मलकापूर व लोणार या 2 तालुक्यामध्ये येतो, आमच्या ह्याच्यावर रक्कम अद्यापही जमा झालेली नाही आहे, पण बाजूबाजूच्या शेजारच्या तालुक्यांना ही रक्कम जमा झालेली आहे. असं कशामुळं? तर बघा, ह्या गोष्टीला एकाच वेळेला सगळ्यांनाही वाटप होणं हे पॉसिबल नाही. यामध्ये कुठे ना कुठे फेरबदल होऊ शकतात, मागे पुढे होऊ शकतात, कारण गव्हर्नमेंटचं काम आहे. हे निर्धारित एकाच वेळेवर होईल असं सांगता येत नाही. तुम्हाला आज नाही उद्या परवा या 2-3 दिवसात तुमच्याही देखील खात्यावर रक्कम जमा होऊन जाईल. त्याचप्रमाणे आता ही होती बुलढाणा तालुक्याची अपडेट. आता ह्यामध्ये काही शेतकरी असे देखील म्हणत आहेत की आता आम्ही हिंगोलीचे रहिवासी आहेत, कुणी परभणीचे रहिवासी आहे, कुणी परभणीचं गावाचं नाव कमेंट करतं, आम्ही पिंगळी तालुका परभणीमधून आहोत, असं आहे. तर बघा, तसं पाहायला गेलं तर अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचं वाटप देखील हिंगोलीपासून सुरू झालेलं आहे बघा. तर अतिवृष्टीचे देखील पैसे पडत आहेत. याचमध्ये येत्या आठवड्यामध्ये परभणी, नांदेड व हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांना वाटपाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे, कारण कुठून ना कुठून निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. तर बघा, नांदेडमध्ये पाहायला गेलं तर 812 कोटीचा निधी आहे व परभणीमध्ये आता 812 कोटीचा निधी म्हणजे नांदेड हा मोठा जिल्हा आहे, म्हणजे थोडा वेळ लागू शकतो. म्हणजे रक्कम देखील मोठी आहे, शेतकरी संख्या देखील जास्त आहे, म्हणून कुठे ना कुठेतरी या गोष्टीला वेळ लागतोय. एकदा पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली की लगेच तुमच्या लागलीच खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी तुम्ही मोबाईल वारंवार चेक करा, बँकेमध्ये चक्कर मारा किंवा आधारच्या जवळच्या सेवा केंद्राला भेट द्या. आणि यात आणखी महत्त्वाचा मुद्दा, शेतकरी असं देखील म्हणतात की बाबा अतिवृष्टीची रक्कम काही शेतकऱ्यांना जास्त मिळते, कुणाला 19,000 मिळते, कुणाला 20, कुणाला 22,500 अशा रक्कम निर्धारित झाल्यात. ज्या काही तुमच्या जमिनीचा एरिया आहे व बाकी ज्या गोष्टी त्याच्यावर फॅक्टर करतात त्यानुसारच ती रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते. जास्त फारसा तेवढा काही फरक येत नाही, या गोष्टी तुम्ही दक्षता घ्या. तर बघा, आणखी महत्त्वाचा मुद्दा, आता ज्यांची रक्कम ज्यांना माहीत नाही आहे की आम्हाला किती रक्कम मिळेल, हे अशा 12 भानगडीत पडायचं नसेल तर तुम्हाला मी सोपी एक पद्धत सांगतो. तुम्हाला PM किसानच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तुमची जी काही डिटेल आहे ती डिटेल तुम्हाला फिल करायची आहे. ती डिटेल फिल केल्यानंतर तिथे पीक विम्याची तुमचं ॲप्लिकेशनची काही स्टेटस आहे तिथे अवेटेड दाखवत आहे. अवेटेड जर दाखवत असेल तर तुमची रक्कम सध्या निर्धारित होत आहे, म्हणजेच कॅल्क्युलेट होत आहे. तर अवेटेड ज्यावेळेस दिसणार नाही त्यावेळेस तुम्हाला तुमची काही दिवसानंतर, म्हणजे जर आज जर अवेटेड दाखवत असेल तर 24 तासांनी किंवा 72 तासांनी तुम्ही जाऊन परत एकदा तिथे व्हिजिट करा. जिथे तुम्ही हे चेक केलं तिथे जाऊन परत एकदा व्हिजिट करा. तिथं
2 ते 3 दिवसात ती जी काही अपडेट येणार आहे ती तुम्हाला अपडेट होऊन जाईल, म्हणजे ते तसं परत दाखवणार नाही व तुम्हाला तुमची जेवढी रक्कम निर्धारित झालेली आहे ती तुम्हाला दाखवून टाकेल. तर बघा, ही होती याची अपडेट. आता बघा, ह्यामध्ये आणखीन आता परभणी जिल्ह्यातले आपण काही तालुके घेऊ. पूर्णा, पालम, त्यानंतर सोनपेठ तालुका, त्यानंतर गंगाखेड तालुका. या तालुक्यांमधल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की बाबा आता पीक विम्याप्रमाणे अतिवृष्टीचं आमच्या खात्यावर वाटप कधी होणार आहे. तर बघा, हिंगोलीमध्ये अद्याप सगळ्या शेतकऱ्यांना वाटप सध्या झालेलं नाही आहे. 80% शेतकऱ्यांचे, काही शेतकऱ्यांचे तर ई-के-वाय-सी अद्यापही पूर्ण नाही आहेत. ते केल्याशिवाय तुमच्या खात्यावर रक्कम ही जमा होण्याची चान्सेस म्हणजे नाच्या बरोबर आहे. ते तुम्हाला करूनच घ्यावं लागेल. व ज्यावेळेस हिंगोलीचं पूर्णपणे 100% वाटप होईल त्यावेळेस आजूबाजूच्या जिल्ह्यांना म्हणजेच परभणीला, जालना, यवतमाळ, त्यानंतर नांदेडला वाटप होणार आहे. नांदेडला कदाचित वेळ लागू शकतो, कारण जिल्हा देखील मोठा आहे व शेतकरी संख्या देखील जास्त आहे व रक्कम देखील मोठी आहे. तर ही होती ह्या जिल्ह्यांची अपडेट. आता ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता काही शेतकऱ्यांचा बघा, पीक विमा हा रक्कम त्यांच्या खात्यावर अद्याप जेवढी जमा व्हायला पाहिजे होती तेवढी रक्कम झालेली नाही आहे. काही शेतकरी म्हणतात की बाबा खूपच कमी रक्कम जमा झाली, असं कशामुळे? तर बघा, रक्कम येणार तर 100% आहे. ह्यामध्ये थोडाफार फेरबदल होऊ शकतो, म्हणजेच कोणाच्या खात्यावर तर पाहावी तशी रक्कम खूपच कमी प्रमाणात जमा झालेली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा वगैरे काही नाही आहे. जसं तुम्ही ॲप्लिकेशन फिल केलं आहे त्यानुसार तुम्हाला रक्कम निर्धारित होऊन ही जमा होऊ शकते. ह्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाही. आता ह्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा म्हणजे आता नांदेडमध्ये जी शेतकरी आहेत त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात कमेंट केल्या की बाबा ही आमचं असं एवढं क्षेत्र आहे, याच्यामध्ये आम्ही फळपीक विमा देखील भरला होता. व त्याचप्रमाणे जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी देखील बऱ्याचशा कमेंट केल्या की फळपीक विमा भरला पण क्लेम केलेली जेवढी रक्कम मिळायला पाहिजे होती तेवढी रक्कम मिळाली नाही, असे कशामुळे? व काही जणांना मिळाला, काही जणांना अद्यापही पेंडिंग आहे, म्हणजे 2023च पेंडिंग आहे. तर असं कशामुळे झालं? तर काही जणांनी काय केलं बघा, यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये फेरबदल केले, म्हणजेच जेवढी ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यायचे होते त्या प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यामध्ये त्यांनी दिले नाही, घोटाळा केला, एजंट थ्रू वेगवेगळी कागदपत्रे तयार करून त्यांनी फॉर्म भरले. अशा शेतकऱ्यांना ह्या गोष्टीतून वगळण्यात आलं आहे. आत्ताच सांगतो, कारण परत येऊन कमेंटमध्ये तुम्ही देखील परेशान होऊ नका. यामध्ये जर तुम्ही असाल तर या गोष्टीमधून वंचित राहायला तयार राहा. व यामध्ये इन्व्हेस्टिगेशन देखील सुरू झालेलं आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे घोटाळे करून फॉर्म भरले त्यांना तर रिजेक्ट केलेच, पण ह्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा गव्हर्नमेंटच्या शासकीय सेवेचा लाभ घेता येणार नाही. या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या. यानंतर अशा चुका जर करत असाल तर चुका करू नका. तुम्हाला जेवढी तुमची जमिनीची निर्धारित जागा आहे तेवढीच ॲप्लिकेशनमध्ये फिल करा व योग्य त्या पद्धतीने योग्य त्या योजनेचा लाभ घ्या. तर ही होती महत्त्वाची अपडेट. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, उर्वरित जिल्हे कोल्हापूर आहेत, पुणे विभाग आहे, सोलापूर आहे, ह्या जिल्ह्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. व गावानिहाय ज्या काही याद्या येतात आपल्याकडे त्या याद्या जशा येतील तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.